कळंब तालुक्यातील दैफळ गावामधील हे दृश्य आहे। अक्षरशः शेतामध्ये तळ्याचं स्वरूप दिसत आहे। पूर्ण सोयाबीन पाण्याखाली गेलेला आहे। कधी नव्हे तो पावसाचा कहर यंदा झालेला आहे। या पावसामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। अक्षरशः सध्या सोयाबीन पीक पूर्ण पाण्याखाली गेलेलं आहे। दैफळ गावापासून जवळ असणारी ही तेरणा नदी, तेरणा नदीच्या पुलावरून हे पाणी वाहत आहे। खायला आलो पाणी इकडे चालला। काल अचानक दैफळमध्ये उत्तर रात्री पहाटे 2 वाजल्यापासून जो जोरदार पाऊस चालू आहे, त्या पावसाचा दुष्परिणाम आज आपल्याला समोर दिसून येत आहे। आज आमच्या वयाच्या 45 वर्षापर्यंत कधीही एवढं पाणी पुराचं आम्ही पाहिलेलं नाही। एवढं पाणी आज तेरणामध्ये आलेलं आहे। दैफळमध्ये म्हाताऱ्यातला म्हातारा माणूस सध्या जिवंत असेल, त्याला कळतंय असं सुद्धा इतका पाऊस कधी झालेला नाही। नदी पात्र कमीत कमी 300 फूट पलीकडे आणखी, आणि इथल्या सोयाबीनची अवस्था ही आहे। बरं, शेतीतज्ञांनी कृषीतज्ञांनी सांगितलं की नदी काठाला तुम्ही काय करा, थोडी उंची वाण पेरा। म्हणून आम्ही 750, 753, 728 ह्या व्हरायटी पेरल्या, तर त्या बी पाण्याखाली दिसत नाहीत। इथून पुढे बी वरी 500 फूट पाण्याखालीच आहे। दैफळमधले जवळजवळ 100% नुकसान आहे, आणि नुकसान हे जूनचं नाही आहे, ही सध्या ऑक्टोबर चालू आहे। म्हणजे आम्ही 4 महिने शेतात खप लाव, राब लाव, जी काही जवळपास अडका होता ती शेतीत गुंतविला आहे, आणि ती आता सध्या सगळा वाहून गेलेला आहे। या अशा वेळेस मायबाप सरकारनं थोडंसं आमच्याविषयी दया दाखवावी आणि आमचे शेतकरी वाचवावेत, कारण सध्या शेतकरी जिवंत नाही, त्याला जीव आणावा लागेल। त्याच्यामुळे हे शेतकऱ्याला ना काही मदत करून वाचवलं पाहिजे। किती वय तुमचं? 62-64 आहे। ह्याच्यात एवढा कधी पाऊस झाला का? कधीच नाही। याच्या अगोदर ह्याच्या आधी कधी असा पाऊस पडलेला नाही। आता नाटकं करून सरकार चालढकल करायला, शेतकऱ्याचं नुकसान करायला लागले। आता शेतकरी ह्याच्यापासून वाचूच शकत नाही, हे जर लक्ष नाही दिलं तर। नुसते वरून पाहणी करून काय, तुम्हाला प्रत्यक्षात सोयाबीनमध्ये शिरून बघा, तिथून काय पंचनामा करतात, काय करतात, इथं काय बघतात, तिथं काय बघतात। स्वतः येऊन तिथं वावरात शिरा आणि सोयाबीन उपटा, म्हणजे कळतंय काय तिथून काय निघणार आहे। जी सोयाबीन उभं ती बी नासून गेलेलं आहे, वास सुटलाय सगळा, माणसं जनावर मेल्यासारखा। आणि पाण्याची परिस्थिती बघा, मी सोयाबीनच्या पुढं रोडवर उभा आहे, पाठीमागं पाणी किती आहे बघा, सोयाबीन पण दिसत नाही। कसं सोयाबीन काढणार आहे तुम्ही आता इथून पुढं? कसा पंचनामा करायचा, कसं काय गुंटेवारी काढणार आहोत तुम्ही बघा, कुठला गुंटा राहिला का तरी बघा नुसतं काय आहे ती। अशा पद्धतीमध्ये तुम्ही काय पंचनामे करू नका, आणि कुठं बॉडी नेमायची, कुठं पंच कमिटी नेमायची, स्वतः येऊन बघा कोण तुम्ही काय देणार आहे। दुर्दैवी घटना, पावसाचा अतिरेक झाला, पेरणीचं पाणी, नदीचं पाणी, हे दोन्ही पाणी त्या ठिकाणी घेतलं नाही। 100% शेतकऱ्याचं नुकसान झालं। अतिशय जमिनी खरडून त्या ठिकाणी गेलेले। या शेतकऱ्याला सरकारनं ताबडतोब आधार देणं गरजेचं आहे। आधार देणं म्हणण्यापेक्षा येऊन त्यांचं शांतवन करणं, त्यांच्या सुखात सहभागी होणं। आधी राजकीय पुढारी जे हात जोडून येत होते, त्यांच्या हातात कुठं पडलं बाहेर, अतिशय वाईट असं नुकसान झालंय। ज्याप्रमाणे जरांगे पाटलांनी मागणी केली आहे, त्याप्रमाणे शेतकऱ्याला मदत या सरकारनं या ठिकाणी करावी। आणि जेवढे काही नोकरदार या महाराष्ट्रात आहेत, प्रत्येकाचा 25% पगार कपात करावा, ही जरांगे पाटलाची मागणी आजच्या हा काळ रूप आहे। तशी जर मदत केली तरच या भागातला शेतकरी जिवंत राहू शकतो, नाहीतर किती आत्महत्या होत्याल जे गणित सांगता येणार नाही। सारासार याकडे शासनाने त्याचा विचार करावा। शेतकऱ्याच्या पाठीशी नुसतं उभा आहे असं म्हणून प्रत्यक्ष उभा राहावं, ही काळाची गरज आहे।